हा हा. चला मुलांना तयार, गोष्ट ऐकायला नवीन. गोष्टीचं नाव आहे तपश्चर्या. तपश्चर्या कसली करतात? देव मिळण्यासाठी करतात, काही हवं ते मिळण्यासाठी करतात, काही उपवास, काही आपलं सॅक्रिफाईस करून देव आपल्याला प्रसन्न होऊन जे हवं आपल्याला ते देतो. एक धर्मगुरू असतो, तो येतो आणि राजा कृष्णदेवरायाला सांगतो, मला तुझ्या राज्यात शांतता आणलेली हवी. हे कोणाला नको असेल, कुठल्या राजाला? तर राजा खुश होतो. पण त्याच्या बदली राजा, तुम्ही मला ना 1000 मोहरा द्यायच्या, सोन्याच्या मोहरा. ठीक आहे, देऊया. पण राज्य चांगलं चालतंय ना, माणसं सगळी खुश आहेत, म्हणजे मी खुश, असं होतं राजाला. तो देतो त्याला. धर्मगुरू काय करतात? नदीत जाऊन उभे राहतात. हे बघा, मी नदीत उभी राहीन, तिथे मी यज्ञ पण करीन नदीत. मी काय करतो याला कोणी विचारायचं नाही, माझं मी काय करायचं ते करीन. तर मग ठीक आहे म्हणतो राजा. काही थोडे शिपाई देतो त्याच्याबरोबर, त्याला काय हवं असेल तर वगैरे म्हणून. चालू होते तपश्चर्या. 1-2 दिवस जातात. पण आपल्या द ग्रेट हिरो तेनालीरामाला काय गप्प बसवत नाही. काय चालली याची तपश्चर्या बघूया म्हणून तो तिथे जातो नदीजवळ. नदीचं पाणी थंड असतं, त्यालाही उतरवत नसतं खरं. पण खरं काय होतं माहितीये, शिपाईच येऊन त्याला अडवतात. आता हा राज्यातला माणूस, चांगल्या मोठ्या पदावरचा माणूस, त्याला शिपाई अडवतात त्या धर्मगुरूपायी. त्यालाही राग येतो खरं तर, पण तो राग दाखवत नाही. हुशारीने सगळं मॅटर हँडल करायचा असं त्यांनी ठरवलेलं असतं. तर तो येतो, शिपाई आणि अरेरावीने बोलतात आपल्याच प्रधानाशी, आपल्या राज्यातल्या एका मोठ्या माणसाशी. हे अरेरावीने बोललेलं चांगलं आहे का? नाही. तर मग काय होतं, राजा तिथून निघून जातो. तेनालीरामा तिथून निघून जातो, राजाकडे जातो. आणि तो धर्मगुरू तिथेच उभा असतो. थोड्या वेळाने बाहेर येऊन बसतो. हा गेल्यानंतर तेनाली, तर त्याच्या धोत्राला ना निळे निळे डाग पडलेले असतात. ते शिपायांच्याही लक्षात येतात. आणि तेनालीचा राजा ऐकत असतो. तेनाली येऊन सांगतो की तुम्ही ती तपश्चर्या बंद करा, त्याला बाहेर बोलवून घ्या, इथे राजवाड्यात बोलवून घ्या. राजा त्याप्रमाणे करतो. धर्मगुरू येतात राजवाड्यात. राजवाड्यात आल्यानंतर त्याचं ओलं धोतर असतं, ते त्याला निळे निळे डाग पडलेले असतात. तर राजा काय विचारतो, अहो तुमचे पाय काळे निळे का पडले तसे? धोत्राला पण काळं निळं झालंय, थंड पाण्याने त्रास झाला का तुम्हाला? हे सगळे प्लेन हार्टेड असतात, असं कोणाला लक्षात येत नाही की हा काहीतरी मिशीफ करतोय असं. तर तेनालीरामा सांगतो, असं काही नाही आहे, यांनी आतून गरम कपडे घातलेत धोत्राच्या आतून, म्हणून त्याला थंडी वाजत नव्हती पाण्यात आणि तो उभा राहू शकत होता पाण्यात. आणि त्या गरम कपड्याची क्वालिटी काही चांगली नव्हती, त्याच्यामुळे त्याचा रंग गेलाय लोकरीच्या कपड्यांचा आणि तो धोत्राला लागलाय. आपल्यासारख्या साध्या माणसांना वाटतं की हे काय आहे, की त्याचे पाय काळे निळे पडले आहेत, त्याला त्रास होतोय वगैरे. असं काहीही नाहीये. पाणी थंड आहे, मान्य आहे मला, मी पण नाही उतरू शकलो पाण्यात. पण आता ह्याला काय करायचं? राजा म्हणतो, याला शिक्षा देण्यात काही अर्थ नाही, ब्राह्मण माणूस आहे, त्याला काय शिक्षा देऊन करणार? ते त्याला बोलवतात आणि त्याला सोडून देतात. पण ही तपश्चर्या त्याची जी असते ती खोटी असते. पण राजा शहाणा असतो. राजा एक गोष्ट करतो, त्याचे ते 1000 मोहरा ज्या दिलेल्या असतात त्या पण काढून घेतो. बरोबर आहे ना, काही केलं नाहीस तू माझ्या राज्यासाठी आणि नुसतंच आपलं तू पाण्यात उभा राहिलास म्हणजे काय तपश्चर्या झाली? काहीतरी फ्रुटफुल झालं असतं तर कळलं असतं. राजा म्हणतो, नाही, तू माझे पैसे परत कर आणि आमचं राज्य सोडून निघून जा. तसं तो निघून जातो. खोट्याच्या कपाळी गोटा. बरोबर ना? असंच करायला पाहिजे. नाही तर आपले 1000 मोहरा घेऊन चाललेत महाराज दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या राजाला उल्लू बनवायला. नाही, राजा हुशार असतो.
माझे पैसे परत कर. की ते मिळतात. आणि याचं सगळ्याचं श्रेय कोणाला जातं? द ग्रेट तेनालीरामा. कारण तो पाण्यात उतरायचा प्रयत्न करतो आणि पाण्यात उतरायचा प्रयत्न केल्यानंतर आपले साधू बाबा घाबरून जातात आणि खरं काय ते कळतं. तर नेहमी सत्य शोधत राहायचं आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला यश मिळतं. आणि खोट्याच्या कपाळी काय होतं? गोटा येतो, मग टेंगूळ येतं. येतं ना? चला, बाय बाय. आजची गोष्ट खतम. पुढच्या गोष्टीसाठी येते मी. मला वाटतं आवडतायत तुम्हाला तेनालीरामा. अजून एक दोन घेऊया आपण. चलो, बाय बाय.